ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शासनाच्या प्रकल्पांमध्ये बाधित होत असलेल्या जागा व मालमत्तांचा शासनाकडून मोबदला दिला जातो। मात्र ठाणे तालुक्यातील निघू गावात शासनाने कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता घरावर कारवाई केली आहे। रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या कामात बाधित होत असलेल्या तकदीर भोईर यांच्या घरावर शुक्रवारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली आहे। त्यांच्या घरावर झालेल्या कारवाईनंतर कुटुंब त्यांचं रस्त्यावर आलंय। कल्याण ग्रामीण भागातील 14 गावांमध्ये असलेल्या निघू गावात महसूल विभागाने अजब कारवाई केली आहे। शासनाच्या प्रकल्पात घर बाधित होणाऱ्या कुटुंबाला मोबदला न देता थेट कारवाई हाती घेतली आहे। शुक्रवारी सकाळच्या सुमारास ठाणे तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार जेसीबी घेऊन घरावर कारवाईसाठी आले होते। मात्र आपल्या हक्काच्या घराचा मोबदला मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळाला नसल्याचं भोईर यांनी सांगितलंय। घरावर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान ते म्हणाले की महाराष्ट्र शासनाकडून घरावर कारवाई करण्यात येते। नायब तहसीलदार आहेत, सोमवारी नोटीस दिली आणि मुदत न देता शुक्रवारी कारवाई करण्यासाठी आले आहे। जन्मापासून मी इथे राहत असून घराच्या कर पावतीपासून माझ्या कुटुंबाचा वास्तव्याचा दाखल या देखील आमच्याजवळ आहे। या माझी 2 मुलं, आई, भाऊ असा आमचा परिवार आहे। आज कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता घर रिकामं करायला ते आले आहेत। जोर जबरदस्तीने मला घर रिकामं करायला लावलंय। या प्रकरणी मला कोणीही सहकार्य केलेलं नाहीये। सांगतात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रेल्वे ब्रिज प्लॅन आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं नाव अधिकारी सांगत आहेत। माझं कुटुंब रस्त्यावर आलं पण कोणीही सहकार्य केलं नसल्याचं तकदीर भोईर यांनी सांगितलंय। डायरेक्ट महाराष्ट्र शासनाची कारवाई आलेली आहे। नायब तहसीलदार कोण पैठणकर साहेब आहेत आणि या लोकांनी सोमवारी नोटीस दिली आणि आम्हाला काही मुदत वगैरे दिली नाही आणि मला घरपट्टी असेसमेंट उतारा आणि 60-70 वर्षापासून मी इथे राहतो आणि डायरेक्ट हे लोक घर तोडायला आलेत आणि माझी मुलं आहेत, 2 मुलं आहेत, आई आहे, भाऊ आहे, ना कोणाला काय नोटीस वगैरे देता डायरेक्ट घर खाली करायला आलेत आणि जोर जबरदस्ती करून या लोकांनी दमदाटी करून मला घर खाली करायला लावले आणि कुठलीही सूचना सोमवारी दिली आणि दुसऱ्या दिवशी मला या लोकांनी घर खाली करायला लावले आणि 60-70 वर्षापासून माझ्या आई वडिलांपासून मी इथे राहतो आणि मला काय कोणी सपोर्ट नाही केला आणि सांगतात का नरेंद्र मोदीचा ब्रिजचा प्लॅन आहे, मोदी साहेबांनी सांगितले आणि किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील या लोकांचं नाव सांगतात। हे लोक सर्व महाराष्ट्र शासनाचे माणसं अधिकारी आहेत ते लोक आणि आम्हाला कोणी सपोर्ट नाही करत। आम्ही 60-70 वर्षापासून इथे राहतो। माझी मुलं बाळ रस्त्यावर आली आहेत आणि कोणीही मला सपोर्ट नाही केला आणि माझं घर डायरेक्ट खाली करायला आलेत पोकलन वगैरे घेऊन। शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।